कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जाऊ बाई, हो लिंगोबा तुमच्या छायेखाली ठेवला हे लय बरं झालं बघा। पण कुठं बघू मी आता? देवा परमेश्वरा, अरे आता इथपर्यंत तू मार्ग दाखवलास, आता पुढचा पण मार्ग दाखव ना तू। मला कळत नाही रे काय करावं ते। परमेश्वरा, खरंच ऐक, सापडला लिंगोबा, सापडला लिंगोबा, सापडला। चिरंजीव, एकदा का तो लिंगोबा, तो खजिना आणि ते फरमान आपल्या ताब्यात आलं का आम्ही राजे इथले, आणि तुम्ही आमचे राजपुत्र। राज्य करू आपण, राज्य। हळूच कोण विचारतो त्या आमदार शशिकांत सारनोबतला? सगळा गाव आपल्या पायाशी पूजा करतील, आपली पूजा। कसं आहे, श्रीमंती अनुभवाला बी एक माज लागतो। ते सूर्याकडे कुठे बेकाऱ्यासारखी वागणूक त्याची इस्टेट जर का त्याच्याकडे असते ना, वाट लावली असते सगळी। अरे आम्ही होतो म्हणून टिकवली, वाढवली। खर तर हे लिंगोबा, खजिना आणि इस्टेट याचे मालक व्हायचे आपलीच लायकी आहे फक्त। एकदम बरोबर बोलताय डॅडी तुम्ही। तुम्हाला सांगतो, आता हे सगळं जेव्हा खऱ्या अर्थाने आपलं होणार तेव्हा डबल मजा येणार। जे व्हायला नाही पाहिजे तेच होतंय। ए
हो आता मी जी बातमी सांगणार आहे ना ती बातमी ऐकून तुमची दारू पार उतरल. अरे कधीतरी चांगली बातमी आण की रे छत्र्या. ना मनाला गळा भरतील. सांग लवकर काय सांगायचंय ते. हे बघा डॅडी, डॅडी ती पुष्पी फुटली बर का. तिनं तुझ्याला काहीतरी सांगितलंय आणि नक्कीच हे घरभर केलं असणार. हा काय सांगतोय? आता तिनं नक्की काय सांगितलं हे बघायला लागेल. पण लिंगोबा बद्दल सांगितलं असेल ना तर ठीक आहे. तुमच्याबद्दल जर का बोलली असेल ना राज्य तर सोडाच पण या गावात पाय ठेवायला जागा बी उरणार नाही आपल्याला. ए इकडे इकडे. या गावात आहे ना कुठल्या माणसात हिंमत नाही आणि त्या सूर्यात तर नाहीच नाही. डॅडी डॅडी तुम्हीच बघा आता. अहो मारून मारून माझं गाल फार लाल करून टाकलं पण पण माझं ऐकलं नाही. डॅडी अहो पुष्पी पलटणार. अहो ती पलटली. अहो तुळस खोदताना तो लिंगोबा कागदपत्र तिला सापडले असणार आणि ही बातमी तिनं सूर्याला सांगितली असणार. ए बस बस बस. बडबड 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 एक शब्द जरी बोललास ना मस्काट फोडून टाकेन तुझं. हॅलो सांगतो ते करायचं आणि काय गडबड झाली तर तू आहेस आणि मी आहे मग. सापडला लिंगोबा सापडला. आता देवळाच्या खाली खजिना पण सापडणार. माझ्या सूर्याच्या जमिनीचे कागद पण सापडणार. माझा सूर्य आता रामासारखं राज्य करणार. माझ्या सोन्यासारख्या पोरींच्या आयुष्याचं सोनं होणार. खरंच सूर्याची काळजी आता मिटून जाणार. त्याचा बी संसार सुखाचा होणार. सगळं सगळं चांगलं होणार. देवा अरे तुझे किती आभार मानू मी, किती आभार मानू. पण हा त्या जालिंदर राक्षसाच्या हाती ही चावी नाही लागली पाहिजे. त्याला तरी कुठं माहितीये लिंगोबा कसा दिसतोय ते. आता मी खोटी चावी बनवते अशीच आणि माझ्या नवऱ्याला सोडून आणते. मग सूर्याला हे सगळं सांगते. मग माझा सूर्य त्या नराधमाचा बरोबर बंदोबस्त करेल. जालिंदर आता तुझा अंत जवळ आलाय. मला म्हणतो काय पुष्पा तू आहे तर फायर मी आहे म्हणून. अरे हड. पुष्पा बी मीच आहे आणि फायर बी मीच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.